पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली। या घटनेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। हा भीषण अपघात सोमवारी सकाळी सासवड जेजुरी मार्गावरील बेलसरी टोल नाक्याजवळील सिपदीप लॉजिंग समोर घडला। या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद देखील दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। हा अपघात नेमका कसा घडला समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरी बिसीकर दिंडीच्या ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात झाला। या अपघातात 7 महिला वारकरी ट्रक खाली चिरडल्या गेल्या। यातील 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। जखमींना जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अपघाताचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू करत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून मृत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 महिलांचा मृत्यू झाला। या अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे आता समोर आली आहेत। पुण्यातील सासवड जेजुरी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली। वारीतील एका ट्रकनं धडक दिल्यानं 3 महिलांचा मृत्यू झाला। मृत महिला सर्व सांगलीच्या होत्या। अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे समोर आली आहेत। 3ही महिलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियावरती आणि आषाढी वारीमध्येच दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या मृत महिलांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत केली जाण्याची शक्यता आहे। जेजुरी जवळ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात जेजुरी जवळ वारकरी महिलांचा अपघात झाला। अपघातात 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बालाजी एकनाथ डक असे ट्रक चालकाचं नाव आहे। हा ट्रक चालक हा नांदेडचा राहणारा आहे। नांदेडच्या ताटे महाराज भोशीकर या दिंडीचा ट्रक आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदा पवार वय वर्ष 60 वर्षे राहणार कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली, माधवी राजाराम सलगरे वय वर्ष 55 वर्षे राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली, राजश्री शंकर भोसले वय वर्ष 55 वर्षे राहणार कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत। घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सासवड जेजुरी मार्गावर झालेल्या दुर्घटनेवर भाष्य करताना म्हटलं की जेजुरी जवळील घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलवून टाकणारी आहे। मृतांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे असं ट्विट उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केलं। सासवड जेजुरी मार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने अपघातस्थळी भेट दिली। जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली। त्यानंतर पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली। तसेच जखमींवरती तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात यावेत। त्याचबरोबर आवश्यक ती सर्व मदत तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी सूचना सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली। त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला। राज्य सरकार मृतांच्या कुटुंबियासह जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली।